पाहुयात महत्वाची बातमी। भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचं हे चिंतन शिबिर असेल। चिंतन शिबिरासाठी आजपासूनच पदाधिकारी नागपूरमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। या चिंतन शिबिरात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, पाहूया। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात उद्या राष्ट्रवादी दादा गटाचं चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। एक दिवसापूर्वीच काही निवडक पदाधिकारी जे आहे ते नागपुरात दाखल झालेले आहे। आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी येणार आहेत। आज दुपारपर्यंत छगन भुजबळजी नागपुरात येणार आहे। सर्व प्रमुख नेते या ठिकाणी येणार आहे। जवळपास 500 पेक्षा जास्त जणांना या चिंतन शिबिराचं निमंत्रण जे आहे, सध्या नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही, विदर्भातही फारशी ताकद नाही, अशा परिस्थितीत या भागामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी एक दिवसाचं चिंतन या ठिकाणी केलं जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।